नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 6.1 ला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 6 वेगवेगळ्या ट्रिगोनॉमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. त्यानंतर त्यांचे रिलेशन, त्या ट्रिगोनॉमेट्रिक रेशोमध्ये असलेले जे रिलेशन्स आहेत त्या रिलेशनचा आपण अभ्यास केलेला आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर द टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री अशा विशिष्ट कोनांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचाही अभ्यास केलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आयडेंटिटी होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. अँड थर्ड वन इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. अशा विविध मुद्द्यांचा उपयोग करून प्रॅक्टिस सेट 6.1 मधील एक्झाम्पल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट थोडासा मोठा असल्यामुळे आपण 2 पार्टमध्ये हा तयार करणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये सुरुवातीची काही एक्झाम्पल्स आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात ट्रिग्नोमेट्री मधील प्रॅक्टिस सेट 6.1 ला. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण मॅथ सारथी या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनलवरील सर्व व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 6.1. प्रॅक्टिस सेट 6.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल हे अतिशय सोपं आहे. ते म्हणजे इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. अशा प्रकारची एकूण 4 एक्झाम्पल्स आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहायला मिळतील. ही जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स 2 वेगवेगळ्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करता येतात. त्या 2 वेगवेगळ्या मेथडमधली जराशी इझी असलेली जी मेथड आहे ती मेथड मी या ठिकाणी आपल्याला समजावून सांगणार आहे. या ठिकाणी आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेला आहे, तो म्हणजे साइन थीटा. आणि या साइन थीटावरून आपल्याला कॉस थीटा आणि टॅन थीटा या 2 ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. तर मग सुरुवातीला आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल. साइन थीटा जी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे ती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा उपयोग करून आपण कॉस थीटाची व्हॅल्यू सहज शोधू शकतो. म्हणून सुरुवातीला आपण गिव्हन थिंग्स मध्ये लिहून घेऊयात. साइन थीटा इज इक्वल टू 7/25 इट इज गिव्हन. नाव ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ साइन थीटा ॲज 7/25 इन दिस ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. म्हणजे या नित्य समानतेमध्ये साइन थीटाची किंमत जी आहे ती 7/25 आपण या ठिकाणी मांडूया. परंतु या ठिकाणी साइनचा स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला या साइनच्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करावा लागेल. दॅट मीन्स 7/25 स्क्वेअर करावा लागेल. आता आपल्याला कॉसची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आपण कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा असं मॉडिफिकेशन या आयडेंटिटीचं करून घेतलेलं आहे. Now put the value of sin theta in this identity. We get cos square theta is equal to 1 minus 7/25 whole square. या ठिकाणी आपण स्क्वेअर करून घेऊयात. cos square theta is equal to 1 minus square of 7 is 49 and square of 25 is 625. Now take cross multiplication and subtract these two numbers from. We get cos square theta is equal to 625 into 1, that means 625, minus 1 into 49, that means 49, and in the denominator 625 into 1. हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलेलं आहे. Subtraction of these two numbers is 576. Therefore, we get cos square theta is equal to 576 divided by 625. Now, take the square root of both sides. We get cos theta is equal to 24/25. Square root of 576 is 24 and square root of 625 is 25. आता आपल्याला cos theta ची व्हॅल्यू मिळालेली आहे. We want to find the value of tan theta. Now there is another formula for tan theta. That formula is tan theta is equal to sin theta into cos theta. We use here this formula.
tan theta is equal to sin theta upon cos theta. Now put the values of sin theta and cos theta. We know the value of sin theta, it is 7 upon 25 and cos theta is 24 upon 25. Therefore tan theta is equal to 7 upon 25 divided by 24 upon 25. आता या ठिकाणी दोन फ्रॅक्शनचा डिव्हिजन आहे. आपण डिव्हिजनचं कन्व्हर्जन किंवा भागाकार जो आहे तो भागाकार आपण गुणाकार स्वरूपामध्ये रूपांतरित करूयात. त्यावेळी आपल्याला हा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा रेसिप्रोकल लिहावा लागतो. म्हणजे दॅट मीन्स tan थीटा इज इक्वल टू 7 अपॉन 25 इंटू 25 अपॉन 4 हा याचा रेसिप्रोकल घेतला. 24 अपॉन 25 लिहिण्याऐवजी 25 अपॉन 24 लिहिला आहे. 25 gets cancelled. Therefore value of tan theta is equal to 7 upon 24. This is the value of tan theta. ही एक मेथड आहे. दुसऱ्या मेथडमध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरून उरलेल्या 6 किंवा 5 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू शोधू शकतो. ती मेथड आपण नवीन दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. नेक्स्ट similar example आहे. If tan theta is equal to 3 upon 4, then find the values of sec theta and cot theta. What is the identity of tan theta and sec theta? The identity of tan theta and sec theta is 1 plus tan square theta is equal to sec square theta. याचा उपयोग करून आपण sec theta ची व्हॅल्यू शोधणार आहोत. First of all, write down given tan theta is equal to 3 upon 4 and identity, that means नित्य समानता जी आहे ती आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta. Put the value of tan theta as 3 upon 4. In this identity we get 1 plus 3 upon 4 whole square is equal to sec square theta. Now take the square of fraction 1 plus 9 upon 16 is equal to sec square theta. Again take cross multiplication and add these two numbers. We get 16 plus 9 divided by 16. 16 एके 16. त्यानंतर या ठिकाणी छेद 1 आहे. 1 गुणिले 9 म्हणजे 9 आणि छेदस्थानी 16 एके 16. या दोघांची ऍडिशन असणार आहे 25. डिनोमिनेटर is 16 is equal to sec square theta. Therefore by taking square root of both sides we get sec theta is equal to 5 upon 4. ही sec theta ची किंमत मिळाली. आता sec theta किंवा tan theta यांच्या किमतीवरून आपल्याला cos theta ची किंमत काढायची. बट देयर इज अ रिलेशन बिटवीन sec theta and cot theta. These are the inverse trigonometric ratios of each other. हे एकमेकांचे व्यस्त गुणोत्तर आहे. त्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला लिहिता येईल. cos theta into sec theta is equal to 1. This is the formula जो आपण अभ्यासलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. Now put the value of sec theta as 5 upon 4. We get cos theta into 5 upon 4 is equal to 1. If we transfer these two numbers, we get cos theta is equal to 4 upon 5. म्हणजे जेव्हा 4 आपण इकडे ट्रान्सफर करू त्यावेळेस गुणाकार भागाकाराचा गुणाकार 4 एके 4 छेद हा 5 खाली येणार. दिस इज द व्हॅल्यू ऑफ cos theta. अतिशय सिंपल असे एक्झाम्पल आहे. सिमिलर टाइपचं दुसरं एक्झाम्पल आहे. If cot theta is equal to 40 upon 9, then find the values of cosec theta and sin theta. आता या ठिकाणी आपल्याला cot theta ची किंमत दिलेली आहे. cot theta ची किंमत आहे 40/9 आणि आपल्याला cosec theta आणि sin theta यांच्या किमती काढायच्या आहेत. cot theta आणि cosec theta यांची एक नित्य समानता आहे 1 plus cot square theta is equal to cosec square theta. या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा उपयोग आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण गिवन थिंग्स लिहूयात. cot theta is equal to 40 upon 9, it is given. Now identity is 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आता या ठिकाणी cot ची किंमत जी आहे ती 40 upon 9 पुट करूयात. 1 plus 40 upon 9 whole square is equal to cosec square theta. आता याचा वर्ग करून घेऊयात. 1 plus 1600 divided by square of 9 it is 81 is equal to cosec square theta. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोन फ्रॅक्शनचे ऍडिशन करूयात. 81 एके 81 आणि 1 गुणिले 1600 म्हणजे 1600 मध्ये अधिकचं चिन्ह छेद 81 is equal to cosec square theta. Addition of these two numbers is 1681 divided by 81 is equal to cosec square theta. Again, by taking square root of both sides, we get 41 divided by 9 is equal to cosec theta. That means cosec theta is equal to 41 divided by 9. This is the value of cosec theta. आता cosec theta आणि sin theta हे एकमेकांचे इनव्हर्स रेशोज आहेत म्हणून यांचा एक फॉर्म्युला आहे sin theta into cosec theta is equal to 1. Now put the value of cosec theta as 41 upon 9. We get sin theta into 41 upon 9 is equal to 1. That means sin theta is equal to 9 upon 41. म्हणजे यातले 9 आणि 41 आपण जर ट्रान्सफर केलेला आहे राईट हँड साईडला तर 9 एके 9 आणि 41 छेदस्थानी येते. ही sin theta ची किंमत असणार आहे. याच प्रकारचं पुढचं एक्झाम्पल आहे.
If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find the values of sec theta, cos theta and sin theta. हे तीन वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे आपल्याला व्हॅल्यू शोधायचे आहेत. एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. या इक्वेशन पासून आपण सुरुवात करणार आहोत. 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. It is given. Now, if we transfer this term to the right hand side, this become positive. That means 5 sec theta is equal to 12 cosec theta. आता आपण या ठिकाणी काय करूयात, यांचे जे sec theta आणि cosec theta आहेत हे आपण त्यांच्या इनव्हर्स रेशो स्वरूपामध्ये मांडूयात. sec theta is a inverse ratio of cos theta and cosec theta is a inverse ratio of sin theta. म्हणजे sec theta हा आपण cosच्या स्वरूपामध्ये तर cosec theta आपण sinच्या स्वरूपामध्ये मांडूयात. sec theta बरोबर 1 cos theta आणि कोसेक थिटा बरोबर 1 sin थिटा या फॉर्म्युलांचा उपयोग करून आपण या ठिकाणी ते पुट करूयात. या ठिकाणी आपण असं म्हणूयात, बट sec theta is equal to 1 upon cos theta and cosec theta is equal to 1 upon sin theta. Therefore we get 5 into 1 upon cos theta is equal to 12 into 1 upon sin theta. आता हा sin theta आपण इकडे लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केला तर तो अंशस्थानी येईल आणि हा 5 जो मल्टिप्लाइड आहे इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. Therefore we get sin theta upon cos theta is equal to 12 upon 5. Now we know that sin theta upon cos theta it is equal to tan theta. It is a formula of tan theta. That means tan theta is equal to sin theta upon cos theta. Therefore we get tan theta is equal to 12 upon 5. आता आपल्याला tan theta मिळाला, परंतु आपल्याला sec theta आणि cos theta तसंच sin theta यांच्या किमती काढायच्या. मग tan theta आणि sec theta यांची जी आयडेंटिटी आहे ती वापरून आपण sec theta ची किंमत करूयात. We know 1 plus tan square theta is equal to sec square theta. Now put the value of tan theta. We get 1 plus 12 upon 5 square is equal to sec square theta. या ठिकाणी वर्ग करून घेऊयात. 1 plus 144 divided by 25 is equal to sec square theta. तिरकस गुणाकार केला 25 plus 1 upon 144 divided by 25 is equal to sec square theta. Addition of these two numbers is 169 divided by 25 is equal to sec square theta. If we take the square root of both sides, we get sec theta is equal to 13 upon 5. आणि sec theta ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता sec theta आणि cos theta हे एकमेकांचे इनव्हर्स रेशो आहेत, म्हणून त्यांचा फॉर्म्युला वापरूयात. sec theta into cos theta or cos theta into sec theta is equal to 1. आता या ठिकाणी आपण sec theta ची किंमत 13 upon 5 पुट करूयात. cos theta into 13 upon 5 is equal to 1. That means cos theta is equal to 5 upon 13. This is the value of cos theta. आता आपल्याला sin theta शोधायचा आहे. sin theta आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने शोधता येईल. cos theta आपल्याला माहिती आहे, sin square theta plus cos square theta is equal to 1 ही आयडेंटिटी वापरता येईल. किंवा tan theta आपल्याला माहिती आहे, tan theta चा फॉर्म्युला आहे tan theta is equal to cos theta into sin theta. हाही फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. आपण तो फॉर्म्युला वापरूयात. tan theta is equal to sin theta upon cos theta. आपल्याला किंमत शोधायची आहे sin theta ची, म्हणून हा cos theta आपण ट्रान्सफर करूयात. we get sin theta is equal to tan theta into cos theta. म्हणजे हा ट्रान्सफर केला तर आपल्याला मिळेल tan theta into cos theta is equal to sin theta. ते फक्त आपण साइड चेंज करून या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या दोघांच्या व्हॅल्यू आपण पुट करूया. sin theta is equal to value of tan theta is 12 upon 5 into cos theta is 5 upon 13. That means 5 gets cancelled. We get the value of sin theta as 12 upon 13. ही झाली sin theta ची किंमत. आहेत की नाही एकदम सोपी एक्झाम्पल्स, फक्त आपल्याला सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. If tan theta is equal to 1, then find the value of sin theta plus cos theta divided by sec theta plus cosec theta. आता पहा, सुरुवात हे थोडंसं वेगळ्या स्वरूपातलं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपण विशिष्ट कोणांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करणार आहोत, टेबलचा उपयोग करणार आहोत. We know tan theta is equal to 1, it is given, but from the values of special type of angles of trigonometric ratios, त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल tan 45 is equal to 1. हे टेबलवरून आपण लिहिलेलं आहे. आता जर आपण या दोघांचं कंपॅरिझन केलं तर याच्या राईट हँड साइड जे आहेत ते इक्वल आहेत, रेशोज सेम आहेत, म्हणजे अँगल सुद्धा सेम असतील. कंपॅरिझन आपल्याला असं कळेल की थीटाची जी व्हॅल्यू आहे ती थीटाची व्हॅल्यू असणार आहे 45 डिग्री. देअरफॉर बाय कंपेअरिंग दिस टू रेशोज वी गेट थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण या रेशोमध्ये टाकणार आहोत. साइन थीटा
plus cos theta divided by sec theta plus cosec theta is equal to put the value of theta as a 45. Sin 45 degree plus cos 45 degree divided by sec 45 degree plus cosec 45 degree. Now from the table of values of trigonometric ratios of angles 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree, we have the values of sin 45, cos 45, sec 45 and cosec 45. त्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. व्हॅल्यू ऑफ sin 45 and cos 45 are same, that is 1 upon square root 2, and values of sec 45 and cosec 45 again these are same, these are square root 2 into plus square root 2. म्हणजे sin 45 अंशची किंमत आहे 1 चे 2 वर्गमूळ 2, cos 45 ची आहे 1 चे 2 वर्गमूळ 2, sec 45 अंशाची किंमत आहे ती म्हणजे स्क्वेअर रूट 2 आणि कोसेक 45 डिग्रीची पण व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट 2. आता इथं अंशस्थानी दोन अपूर्णांकांची बेरीज आहे, छेद समान आहेत म्हणून आपण अंशांची बेरीज करूयात. आपल्याला मिळेल यांची ॲडिशन 2 अपॉन स्क्वेअर रूट 2 आणि या दोघांची ॲडिशन असणार आहे 2 स्क्वेअर रूट 2. आता या ठिकाणी आपण या दोन फ्रॅक्शनचा डिव्हिजनचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशनमध्ये करूयात. आपल्याला मिळेल 2 अपॉन स्क्वेअर रूट 2 इंटू याला छेद 1 आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. इथे स्क्वेअर रूट 2 डिनॉमिनेटरमध्ये शिल्लक राहतील. स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2 दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट 2 दॅट मीन्स इट इज 2. देअरफॉर आवर आन्सर इज 1 अपॉन 2. ही याची किंमत असणार आहे. यामध्ये काही स्टेप मुद्दामून गाळलेले आहेत. ही सर्व एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक सेकंड क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट. आणि प्रूव्ह दॅटमध्ये एकूण 12 एक्झाम्पल्स आहेत. थोडी आपल्याला यातले जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. हे एक्झाम्पल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. बोर्ड एक्झामला आपल्याला 100% एक प्रूव्ह दॅट एक्झाम्पल स्वरूपामध्ये एक्झाम्पल ट्रिग्नॉमेट्रीवरती येतं. त्यामुळं यासाठी आपण स्वतंत्र 2 व्हिडिओ तयार करून आपण हे 6चा गट करून 2 स्वतंत्र व्हिडिओमध्ये हे एक्झाम्पल्स क्वेश्चन नंबर 6 मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील आपण 2 व्हिडिओद्वारे तयार करणार आहोत. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.